आपल्यासोबत तो व्यक्ती आहे ज्याने इन्स्टामार्टवरनं खजूर ऑर्डर केलेले, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा, काय नाव तुमचं आणि कसं तुम्हाला समजलं की त्याच्यात आळे आहेत? माझं नाव सचिन बिहारे आहे. मी जेव्हा ऑर्डर मला रिसिव्ह झालं त्यानंतर मी ओपन नाही केलं, माझ्या मुलीने ओपन केलं आणि जसं ती खायला गेली तेव्हा माझं लक्ष गेलं की त्याच्यात काहीतरी वाईट वाईट दिसतंय. तर तेव्हा जेव्हा आम्ही ओपन करून बघितलं तेव्हा कळालं की त्याच्यामध्ये अळे आहे. तर आम्ही लगेच ऑनलाईन तक्रार केली आणि त्याच्यावर हे मागितलं की याचा पुढचं प्रोसेस काय. तर त्यांनी सरळ डिनाय केलं की याचं काही प्रोसेस नाही आणि हे नाही रिफंड होणार. कशावरनं मागवलेलं आपण? इन्स्टामार्टवरून, स्विगी इन्स्टामार्टवरून मागवलेलं. त्यानंतर आम्ही सगळं चौकशी केल्यावर त्यांच्या गोडाऊनला गेलो. गोडाऊनला म्हटलं की अशा प्रकारचं एक्सपायरी आहे. तर ते त्यांनी सरळ डिनाय केले की नाही सर, हम लोग अंदर खोल के नहीं देखते, ये ऊपर का सिर्फ एक्सपायरी है. तर आणि आम्ही त्यांना म्हटलं की मग हे कसं, नाही आपको ऑनलाईन ही करना पडेगा, हम लोग की तरफ से रिफंड नहीं होगा. तो मग आम्ही गवळी दादांना फोन केला. त्यांनी लगेच एक 5 ते 10 मिनिटात त्यांचे कार्यकर्ते आले आणि ते स्वतः पण आले आणि तिथे येऊन चौकशी वगैरे सगळं केली आणि त्यांनी स्वतः फुटेज काढले आणि नंतर पोलिसांना बोलून सगळे काही कारवाई म्हणजे इन्स्टामार्टवाले जबाबदारी घ्यायला पण तयार नाहीत. जबाबदारी द्यायला तयार नाही. आम्ही ऑनलाईन तक्रार टाकून सुद्धा जबाबदारी घेत नव्हते. त्यांचा मोबाईल टोल फ्री नंबर लावला सुद्धा जबाबदारी घेत नव्हते. नाही त्यांचा स्टोअर कीपर मॅनेजर आहे तो पण जबाबदारी. तो सरळ बोलला की तुम्हाला जे करायचं ते करू शकता, आम्ही लोक इथून रिफंड देणार नाही, तुम्हाला जे काय ते ऑनलाईनच करावं लागेल. आपण घेतलेले खजूर आता पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या आपण ताब्यात दिलेले आहे. पोलिसांना ताब्यात दिले, तिथे पंचनामा केलेला आहे आणि ते बोलले की आम्ही फूड सेफ्टी ऑफिसरला पण आम्ही तक्रार केलेली आहे. ते बोलले आम्ही तिथे पुढे कारवाई करू. आता FDA कमिशनर तुकाराम मुंडे आहे, महाराष्ट्रभर कारवाई करतायत. तुम्ही त्यांच्याशी काय, तुम्हाला इच्छा आहे की त्यांना काय म्हणा? त्यांना हे म्हणावे की त्यांच्या जितके काही गोडाऊन असतील, जे काही ऑनलाईन डिलिव्हरीची गोडाऊन असतील, इन्स्टामार्ट नाही बाकी सगळे पण जे डिलिव्हरी ॲप आहेत त्यांच्या सगळ्या इथे चौकशी करून की ते व्यवस्थित भले वर एक्सपायरी दिसतंय तुम्हाला की एक्सपायरीला आणखी भरपूर वर्ष आहेत, पण आतला प्रोडक्ट व्यवस्थित आहे की नाही हे पण त्याची खात्री करून घेणं हे गरजेचं आहे. कारण की काय, डिलिव्हरी झाल्यानंतर कळतंय, कस्टमर उघडल्यानंतर कळतंय की ते खरोखर आतमध्ये खराब आहे, पण वरची एक्सपायरी पण मिटू शकतो ना. म्हणजे बॉक्स चांगला होता आपण बघितल्यावर, पण आतमध्ये खराब होता. आतमध्ये खराब होता, तो एक्सपायरी नव्हता. एक्सपायरी नाही, एक्सपायरी आता पण त्याला 2027 दाखवत आहे आणि आतमध्ये माल जो होता सगळा खराब होता. सगळा खराब होता आणि त्याच्यामध्ये एकूण एक वस्तूला अळ्या पकडलेल्या. जे खजूर मागवलेले मी आज आषाढी एकादशीचा उपवास असल्यामुळे घरच्यांना खजूर खाण्याची आवड झाली, त्यामुळे मी ऑनलाईन मध्ये चला ठीक आहे पटकन येणार त्याकरिता मागवली. जसं उघडून बघितलं मुलीनी खायला घेतलं, नशिबाने म्हणजे म्हणजे माझी वाचली की तिने खाल्लं नाही आणि काही इन्सिडेंट झाला नाही. आम्ही ताबडतोब त्यांना तक्रार केली, त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. आम्ही गोडाऊन त्यांचं शोधून काढलं. गोरेगाव ईस्ट मध्ये गोडाऊन आहे, त्या गोडाऊनवर गेलं, तिथे पण कोणी रिस्पॉन्स घेत नव्हते, म्हणून आम्हाला मनसे कार्यकर्त्यांचा हे घ्यावं लागलं, मदत घ्यावं लागलं. धन्यवाद. आता आपण बघू शकता, आता यांनी जो खजूर ऑर्डर केलेला त्याच्यामध्ये सर्रासपणे आळ्या निघालेल्या आणि याच्या बाबतीत कोणच जबाबदाऱ्या घ्यायला तयार नव्हतं. पण यांनी एक अपील केलेली आहे एवढी कमिशनर तुकाराम मुंडे यांना की अशा गोडाऊनला पण तुम्ही चेक करा जेथे लोक ऑनलाईन सगळे खाद्यपदार्थ मागवतात. आता सध्या तर यांनी जो खजूरचे बॉक्स होते 2 ते पोलिसांच्या हस्तगत केलेले आहे. आणि अशा अपडेट्ससाठी बघा मुंबईने सोबत आली मी नामदार गोरेगाव.